Praise the Lord. How are you all? I am good because my good God is taking good care of me. Is that true? So we got to say, मी चांगला आहे कारण माझा चांगला देव माझी चांगली काळजी घेत आहे. I am good because my good God is taking good care of me. हा बरो असा कित्याक माझो बरो देव म्हाका बरो राखता, बरो सांभाळता. And that is the beginning of our pilgrimage. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पवित्र स्थळाला, या पवित्र जागेवर आपण आहोत. आणि सगळ्याचं कारण म्हणजे संत फ्रान्सिस झेवियर यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र जमवलेलं आहे. आणि आपण पदयात्रा करत आलोय, देवाची स्तुती करत आलोय, त्याची आराधना करत आलोय, त्याला धन्यवाद देत आलोय. आणि म्हणून देवाने आपल्याला सर्वांना सर्वप्रथम आशीर्वादित केलेलं आहे. यामध्ये कोणी शंका बाळगू नये. प्रेज द लॉर्ड. आपण केलेले सर्व काही कृत्य केलेले आहेत, चाललेलो आहोत, पदयात्रा केलेल्या आहेत, ऊन वारा तहान कशाची काळजी चिंता न करता परमेश्वरासाठी आपण जे काही छोटे छोटे ताप संताप झेललेत त्यासाठी परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून आपण देवाचे सर्वप्रथम आभार मानूया. संत फ्रान्सिस झेवियर यांचा कालावधी फक्त 46 वर्षाचा. 1506ला जन्म झाला आणि 1552 ते मरण पावले. आणि या 46 वर्षामध्ये त्याने जे सत्कर्म केलेले आहेत, कारण येशूने आपल्या शिष्यांना पाठवलं. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10:8 येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही जा आणि सर्वप्रथम सुवार्ता घोषित करा, प्रोक्लेम द गुड न्यूज. आणि जे आजारी आहेत त्यांना बरं करा, लोकांची भूतं काढा, जे मरण पावलेले त्यांना जिवंत करा. आणि हे कार्य देवाने प्रत्येकाच्या हाती सुपूर्द केलेलं आहे. आणि तेच कार्य संत फ्रान्सिस झेवियरने आपल्या जीवनातून पूर्णत्वास नेले. वय जास्त नाही, थोड्याच वयामध्ये. मी देखील 46 वर्षाचाच आहे, परंतु त्याच्या 46 वर्षामध्ये ह्या कालावधीमध्ये त्याने जे काही सत्कर्म केले आहेत, लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित केलेलं आहे. ख्रिस्ताची त्यांना ओळख दिली, त्यांना देव दिला, देवाची प्रीती दिली, देवाची क्षमा दिली आणि लोकांना येशूकडे त्याने आकर्षित केलेलं आहे, केंद्रित केलेलं आहे. आणि म्हणूनच 400-450 वर्षानंतर देखील परमेश्वराने आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी, आपला विश्वास मजबूत बळकट करण्यासाठी आपल्यासमोर त्यांचं पवित्र शरीर आहे, ज्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे, ज्याचं एक्सपोजिशन आहे. आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन त्यांच्या या शरीराला, पवित्र शरीराला स्पर्श करून अनेक लोक बरे देखील होतात, त्यांची श्रद्धा देखील वाढते. आणि यासाठी आपण सर्व भाग्यशाली आहोत. म्हणून आपण सर्वप्रथम देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया की परमेश्वराने आपल्याला ही संधी दिलेली आहे, योगदान दिलेलं आहे की आपण सर्व येऊन या ठिकाणी परमेश्वराची कृपे, त्याच्या आशीर्वादानं संत फ्रान्सिस झेवियर यांचं दर्शन आपण करू शकतो. त्यांच्या शरीराला स्पर्श करून आपण त्यांच्या जवळ जाऊ शकतो. हे आपलं भाग्य आहे. हा आशीर्वाद देवाने आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण देवाचे आभार मानूया. म्हणून प्रियाने प्रेमळ बंधू भगिनींनो, संत फ्रान्सिस झेवियर यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन, मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 16-26, simple to remember, 1626, remember that. Matthew 1626, please say that. Matthew 1626, what it says? सुंदर. तुम्ही सर्व जग जिंकलंय पण स्वतःचा आत्मा गमावला, त्याचा काय लाभ आपल्याला? मॅथ्यू 1626, मनुष्या तुझ्या जीवनामध्ये तू सर्व जिंकलंय, पण जर तुझा आत्मा तू गमावला त्याचा तुला काय लाभ होणार आहे? आणि म्हणून ही देवाची वचनं, या वचनांवर संत फ्रान्सिस झेवियर यांनी मनन केलं, चिंतन केलं आणि त्यांनी आपलं सर्व जीवन, सर्वस्व ख्रिस्ताला समर्पित केलं. आणि म्हणून आज आपल्याला देखील प्रभूच्या वचनांची गोडी असणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ही देवाची वचनं ऐकतो आणि त्यावर मनन चिंतन करतो, तेव्हा देव देखील आपल्याशी बोलतात. कारण परमेश्वराचं वचन सांगताय, इफ यू लव्ह मी यू विल कीप माय वर्ड्स, इफ यू लव्ह मी यू विल कीप माय कमांड्स. ही देवाचा आदेश आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे संत फ्रान्सिस झेवियर यांनी
या शब्दांवर मनन चिंतन करून आपलं सर्व जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आणि समर्पित जीवनाद्वारे त्यांनी ख्रिस्त लोकांना दिला, लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित केलेलं आहे आणि ख्रिस्ताची खरी ओळख त्यांनी आपल्या जीवनातून दिली. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या सर्वांसाठी आश्रयदाता, आपला सर्व विशेष करून आम्ही सर्व धर्मगुरू त्यांच्या पावलावर पाऊल चालण्यासाठी आम्हाला ते मार्गदर्शक आहेत. मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 28-20 आपण वाचतो आणि मनन चिंतन करतो. येशूने सांगितलंय, पहा जगाच्या अंतापर्यंत प्रत्येक क्षण आय एम विथ यू ऑलवेज, माझं अस्तित्व तुम्हाबरोबर आहे. आणि म्हणून प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, येशूचं कार्य आज चालू ठेवण्यासाठी देव आत्मा आहे आणि देवाचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे आणि त्याद्वारे आपण येशूचं कार्य सत्कर्म चालू ठेवण्यासाठी येशू येथे बसलेल्या प्रत्येकाला, प्रत्येक विश्वासी बंधू भगिनीला येशू आमंत्रित करत आहे की येशू सांगतोय, आज देखील मी तुम्हाबरोबर आहे. आय एम विथ यू ऑलवेज. फॉर व्हॉट? टू कॅरी आउट द सेम वर्क द लॉर्ड जीसस क्राइस्ट बिगॅन. आणि त्यांच्याद्वारे जे कार्य येशूने केलं ते कार्य येशूच्या शिष्यांनी केलं. डिसायपल्स, दे बिकेम अपॉसल्स. आणि हेच कार्य आज देखील चालू ठेवण्यासाठी देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचलेला आहे, एक सेंच्युरियन वरिष्ठ अधिकारी प्रभूकडे येतो आणि तो दुसऱ्यासाठी विनंती करतो, हे प्रभू, हे ईश्वरा, हे ख्रिस्ता, माझा चाकर आजारी आहे. आणि येशूने सांगितलं, मी तुझ्या घरी येणार आणि त्याला बरं करणार. परंतु त्याचा हा शब्द आज आपण जेव्हा जेव्हा मिसामध्ये भाग घेतो तेव्हा तेव्हा प्रभूचं वचन सांगतंय, हे प्रभू, तू एक शब्द बोल म्हणजे माझा चाकर चांगला होणार आहे. आणि म्हणून प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, प्रभूच्या वचनामध्ये ताकद आहे, प्रभूच्या वचनांमध्ये शक्ती आहे. येशूने शब्दाने लोकांना बरं केलेलं आहे आणि त्याच शब्दाची ओळख या सेंच्युरियनला होती, जमादाराला होती. आणि त्याने सांगितलं, हे प्रभू येशू, तुम्ही फक्त एक शब्द बोला म्हणजे माझा चाकर जो घरी आजारी आहे तो बरा होणार आहे. आणि म्हणूनच प्रिय आणि प्रेमळ भगिनींनो, आज देखील आपल्या सर्वांना येशूच्या वचनांची गोडी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण मिसाला येतो, परंतु आपल्या घरी आपण बायबल वाचतो का? आपल्याला देवाची वचनं माहीत आहेत का? देवाच्या वचनावर आपण मनन चिंतन करतोय का? हे करण्यासाठी आपल्याला सन फ्रान्सिस झेवियर देखील आमंत्रण देत आहेत. ते देखील आपल्याला सांगत आहे की ज्याप्रमाणे त्यांनी ख्रिस्ताचं वचन ऐकलं, ग्रहण केलं, स्वीकारलं आणि ते लोकांपर्यंत पोचवलं, आपल्या शब्दानेच नव्हे तर आपल्या कृतीतून देखील. आणि हे करण्यासाठी आपण प्रभूची कृपा मदत आपल्या सर्वांना मागूया, कारण प्रभूचं वचन सत्य आहे. योहान 17:17 देवाचं वचन आपल्याला सांगतंय, तुझी वचने सत्य आहे. आणि म्हणून आज आपण येथे जमलेलो आहोत, भक्तीसाठी आलेलो आहोत, प्रार्थनेसाठी आलेलो आहोत. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यासाठी मार्क 11:24 आपल्याला सांगते. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 11:24 प्रभूचं वचन सांगतं. येशू आपल्याला सांगतोय, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आपल्यामध्ये जे आजारी असतील, कोणतरी स्ट्रेचरवर चाललेलं असताना प्रभूचं वचन दिलं, 1 पेत्र 2:24, त्याने स्वतः तुमची आमची सर्वांची पापे स्वदी घेऊन खांबावर टांगलेली आहेत, क्रुसावर टांगलेले आहेत. आणि येशूला बसलेल्या फटक्यांनी, येशूला झालेल्या घावांमुळं आम्ही बरे झालो आहोत. आणि जेव्हा आपण ही वचनं प्रभूची मुखामध्ये असतो, प्रभूच्या वचनं जेव्हा आपल्या तोंडामध्ये असतात, मुखामध्ये असतात, जेव्हा आपण ते रिपीट करतो, त्यावर मनन चिंतन करतो, त्यातून आपल्याला बळ, शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, या पवित्र मिसा बलिदानामध्ये भाग घेत असताना आपण सर्वप्रथम देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि आराधना करूया. आणि आपलं हे ख्रिस्ती जीवन विश्वसनीय करण्यासाठी, आपला विश्वास दृढ होण्यासाठी प्रभूची कृपा मदत मागूया. आणि ज्या प्रकारे तिथं वचन लिहिलेलं आहे, शुभवर्तमानाचे पोरगोटणार आम्ही, आणि हे कार्य आपल्याला चालू ठेवायचं आहे प्रत्येकाला. शुभवर्तमानाचे पोरगोटणार आम्ही, हे जेजूचे शुभवर्तमान आम्ही आमच्या जिवितातल्यान आमच्या उतरांनी आणि कोरण्यांनी करून देवाचो आदार आमकां सगल्यांक त्या मिसाच्या भेटेन मागूया.